भंडारा जिल्ह्यात सध्या गॅस वितरण व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. एचपी कंपनीच्या सिलेंडर बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचे चित्र समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार अनेक ग्राहक जेव्हा सिलेंडर बुक करून एजन्सीवर पोहोचतात तेव्हा त्यांना तुमचा सिलेंडर आधीच डिलिव्हर झाला आहे असे सांगून रिकाम्या हाती परत पाठविले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे नियमांनुसार सिलेंडर मिळविण्यासाठी ओटीपी आवश्यक असतो, मात्र ग्राहकांनी कोणालाही ओटीपी दिला नसतानाही त्यांच्या खात्यातून सिलेंडर उचल झाल्याचे डिजिटल रेकॉर्डवर दिसत आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड नसून सिलेंडरचा काळाबाजार करण्यासाठी रचलेला एक सुनियोजित कट असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे जिल्ह्यात सिलेंडरचा तुटवडा असताना दुसरीकडे अशा बनावट डिलिव्हरी दाखवून सामान्य जनतेच्या हक्कावर डाका टाकला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला आता सिलेंडर नाही तर स्वयंपाक कसा करायचा असा उद्विग्न प्रश्न विचारित आहेत. माझे नाव निकलेश भांडारकर आहे. माझी अडचण अशी आहे की मी ओ टी पीसाठी एकदा म्हणजे 20-19 तारखेला काहीतरी हंडा बुकिंग केलो आणि 21-22 तारखेच्या दरम्यान मला हंडा डिलेवरचा मेसेज आला आणि मी तर ओ टी पी अजून कुणाला पण दिलं नाही, काही नाही. तरी ओ टी पी हंडा डिलेवर कसा झाला आणि त्याच्यामुळं मला सबसिडी पण जमा झाली. आता मला वाटलं काही हंडा मिडल भाव अगोदर यांनी रिसीव केला असं मला वाटलं, पण नंतर परत हंडा म्हणजे बुकिंगसाठी टाकलं तर 16 तारीख देत आहे. म्हणजे तेव्हापर्यंत मी काय करावं, यांना विचारलं तर माहिती बी बरोबर देत नाही. मला वाटते याच्या कुठेतरी भोंगड कारभार आहे आणि हे कुठेतरी भ्रष्टाचार करतात. शासनाने यांच्याकडं थोडीशी चांगल्यानं दखल केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केला पाहिजे. कारण आम्ही माहिती यांना विचारावं, ते माहिती पण बरोबर देत नाही आणि हे आपलेच मनमानी करून इकडं तिकडं हे म्हणजे तुटत सांगत आहेत. बरोबर माहीत नाही. आता आमच्या घरी आहे, चुलीवर स्वयंपाक करणं चालू आहे. 15-20 झालं चुलीवर स्वयंपाक करतो आम्ही काय करावं यांना. यांच्यासाठी हे धंदेवाल्यांना किंवा ओमनीवाल्यांना ह्या हंडे ब्लॅकमध्ये विकत असावेत. कारण इकडं हंडा टंचाई आहे, गाड्या ओमनीच्या ह्या चालू आहेत, गॅसवाल्या गाड्या चालू आहेत. यांच्यावर काहीतरी कारवाई करावा किंवा यांची काहीतरी शासनाने दखल केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. तालुका पुरवठा विभागाने यावर केवळ सूचना दिल्याचे जुजबी उत्तर दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र लूट सुरूच आहे. या घोटाळ्यामागे नेमके कुणाचे आशीर्वाद आहेत आणि दोषींवर गुन्हे कधी दाखल होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, तहसीलदार राखणी. माझ्याकडे मागील 2 ते 3 दिवसात अशा 5-6 लोकांनी मला तक्रारी केल्या आहेत की आमच्याकडे ओ टी पी आली आहे आणि मॅसेज आला आहे की सिलेंडर डिलिव्हर्ड झाला, परंतु सिलेंडर आमच्यापर्यंत पोहोच झालेला नाही. अशा तक्रारी माझ्यापर्यंत पण प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मी सदर गॅस एजन्सी, गुरुदेव गॅस एजन्सी राखांदूर यांच्या मालकांसोबत प्रत्यक्षात बोलणं केलं असता त्यांनी सदरचा सॉफ्टवेअरमध्ये काही चुका झाल्यामुळं असे मेसेज जात असल्याचे मला सांगितले आहे. त्यानंतर सदर कंपनीचे सेल्स ऑफिसर यांनासुद्धा मी सदरची बाब निदर्शनास आणून दिली आहे आणि त्या अनुषंगाने आमची कार्यवाही करणे सुरू आहे.